7:45 ची ट्रेन होती, आली आहे 8:30 वाजता. हा जनरल डब्बा तर एकदम भरभरून आहे बा. बरं झालं आपण रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे. चला 5 मिनिटाचा हॉल्ट असणार आहे ट्रेनचं इथे. आपण जाऊ पहिला, सेटल होऊन घेऊ आपल्या आपल्या सीट्स वरती. आपल्या प्लॅटफॉर्म वरती ठेला. बाय 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 बाय. युवराज नाइस टू मीट यू. हाँ कोणाला भोसडीचा लाद देईल बोलतो, आडवा येईल त्याला. इकडे शाने इकडे, तुला आत याची परवानगी आहे का? लात कुणाला घालील बोलतोय तू? इकडे इकडे इकडे, तू लात कुणाला घालील बोलतोय? लात कुणाला घालील बोलतोय तू? तू लात कुणाला घालील बोलला? तुम्हाला नाही दुसऱ्या सांगा लागलं. दुसरं कोण होतं तिथे? आडवं पाय घेऊन दुसरं कोण नव्हतं तिथे. जरी आडवा पाय घेऊन बसले ना, तू कोण नाहीयेस. तू आतमध्ये विकायला येतोय. बरोबर आहे. तुझ्याकडे तिकीट आहे आत चढायचं, मग तू कोणत्या हक्काने बोलतो लात घालेल? तिकडे बसला होता, मग तिकडे बडबड करायची. इकडे येऊन आमच्या गाण्यात बोलून गेला तू. आम्हाला समजत नाही का? बरोबर नाहीच आहे. तू पहिली बात तर ट्रेन मध्ये घुसू पण शकत नाही. तू सुनवून चाललाय लात घालेल. ते नको, राहू दे, ते राहू दे. तिकीट तुझ्याकडे नाहीये म्हणून आतला माणूस झोपला उठला बसला, पण ते तिकडे बडबड करायची. सर ट्रेन निघाली. नाही नाही तसं नाही. ड्रेस शाळेसाठी आताच रेडी केलंय का तिला? सगळे डायरेक्ट शाळेत. बाय बुकू. बाय 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 बाय. सी यू टुमॉरो. बाय. हा चल चल चल. तुझा फोन करा मला एकदा, आता मी झोपून गेलेलो असेल. फोटो काढायचा आहे. तर मी आलोय फ्रेंड्स माझ्या दुसऱ्या सीटवरती, जी दुसऱ्या कोचमध्ये. ॲक्च्युली तो डब्बा वेगळा आहे आणि इथे मी एकटाच आहे. ओके, तर सीन असा झाला होता की आम्ही सगळे अरेंजमेंट करत होतो बॅग विक ठेवून वगैरे. तर तो कुल्फी विकत आला आणि हे सारख्या चक्रा चालू होत्या. ठीक आहे, त्यात आपला डब्बा 2A होता. त्याच्यामध्ये जेवढं मला माहिती आहे हॉकर्स जे रेल्वेचे नाही आहेत ते बाहेरचे अलाउड नाही आहेत. ठीक आहे, बट तरी आपण काय बोलू शकत नाही त्यांना. त्यांचं रोजचं असतं ते रोजीरोटी वगैरे. म्हणजे आम्ही लोक अरेंजमेंट करत होतो. तर तो पाठून बोलून, म्हणजे मी मध्येच उभा होतो, बॅग सगळे ठेवत होतो वगैरे. तेव्हा तो पाठून बोलून गेला की जो पण माझ्या आडवे लात घालेल त्याला. मग तो गेल्यावरती मी त्याला विचारलं काय झालं, काय प्रॉब्लेम काय? मला थोडं हसायला आलं. मी म्हटलं असं का बोलतो नाही ऐकलं ना, जे आडवं येईल ते लात घालेल. मी म्हटलो काय पण कुणाला बोलतो? मग बोलतो की नाही बोललो, ज्याला बोललो जो आडवा येईल त्या सगळ्यांना बोलतोय मी बोललो पण इथं तर मी एकटाच उभा आहे. तो बोलतो हा मग जो आडवा आहे त्याला लात घालणार मी. मला असं का बोलायला लागलंय? मग जाता पाठी रागात बघत होता, बटपुटपुटत जात होता तोंडात, म्हणून मी त्याला म्हटलं इकडे. मग त्याला चांगलं बाहेर उभं राहून मग सुनावलं मी. तेव्हा मग तू बोलायला लागला नाही तुम्हाला नाही दुसऱ्याला बोलत होतो. पाठच्या डब्याचा राग मी तुमच्याकडे काढला. मी बोललो मग तेच, मग त्यांच्या पुढं बोलायचं होतं, जे की मला माहिती आहे तो आपल्यालाच बोलून गेलेला. बट कुठंतरी ते रॉंग वाटलं की ॲज इफ आपण या ठिकाणी तर दादागिरी करणार बाहेरचं कोणी असल्यावरती. नेवर. असली दादागिरी बिलकुल खपवून घेत नाही कधीच कोणत्याही एरियात कुठे पण. चला तर ठीक आहे, आता मी मॅच बघत बसतो. आता ते 9:30 MI आणि SRHची मॅच आहे. आता मुंबईची मॅच चालू होईल का, बॅटिंग चालू होईल का तरी थोड्या वेळात. आणि बघू पोचल्यावरती आता मुंबईला आपण घरी गोरेगावला कसं पोचणार आहे बघायचं. कल्याणवरून 3 वाजता उबर पण नाही भेटणार आहे, बट बघू काय ना काहीतरी रास्ता निघेल. ओके, तर लेट्स कंटिन्यू ऑन द काउंट ऑफ 3. 1 2 3. उतरलो फ्रेंड्स आपण प्रॉपर 3:30ला कल्याण स्टेशनला. प्रॉपर मस्तपैकी सगळ्यांची झोप वगैरे झाली.
आणि मी उबर पण चेक केलं, उबर पण आहे, ट्रेन पण चेक केले, ट्रेन्स पण चालू झाले. ट्रॅफिक भेटेल ना जायचं. किती वाजता आहे? 3:30. काय ट्रॅफिक नसणार आहे. अंदर से अच्छा बाय. बाय लोहित. बाद द्या. ये इकडे. चला बाद दे, मग आम्ही येतो मागच्या गाडीने. बादीला सर येणार. बाय 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 बाय. झोपा घरी जाऊ. उद्या ब्लॉग मध्ये. भले इथून ट्रेन नीट निघा, ट्रेन थोडी लेट पोहोचली होती आपला सोलापूर स्टेशनला, बट तिथून इथे येईपर्यंत त्यांनी स्पीड कव्हर केली. म्हणजे त्या स्पीडमुळे त्यांनी ते डिस्टन्स कव्हर केलं थोडं, आणि इथे प्रॉपर आपण 3:30 वाजेपर्यंत पोहोचलो है ना पूजा. 3:10 पोहोचणार होतो, 20 मिनिटं लेट पोहोचलो. हा हवा लागणार तुला. एसीची हवा लागणार. बॉबोला पाय लागतोय. भाबूला पाय लागतोय. तर फ्रेंड्स आता बुग्गू झोपून जाणार आहे लवकर, कारण की तिला स्कूलला पण जायचं सकाळी. काय ओके. अरे म्हणजे आम्ही पोहोचलो मग एवढ्या वेळात. जस्ट पोहोचलोय फ्रेंड्स आपण बिल्डिंग खाली. ते लोक आता पोहोचले हर्ष. आणि आपण पण एवढं डोंबिवली, बापरे. त्यांना कॅबच भेटत नव्हती. फायनली मग ते ऑटो करून, शेअरिंग ऑटो करून मध्ये पोहोचले जातात घरी. चला बुग्गूला उठवा. जस्ट 4:93. या टायमिंगला फ्रेंड्स मुंबईमध्ये आपण आज पहिल्यांदाच ट्रॅव्हलिंग केलं. तर 2-3 नवीन गोष्टी बघायला भेटल्या. एक तर तो आपला पवईचा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून क्रेन यूज करून एवढा मोठा हात क्रेनचा, आणि मेट्रोच्या ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजवरून दुसऱ्या ब्रिजचं काम होत आहे फ्रेंड्स. मला तर लागली आहे जाम भूक. बाहेर जातो, काहीतरी खाऊया. पूजा आणि बुग्गू झोपले, तर आपण जाऊ काहीतरी खाऊ. मी ऑफिसवरून नाईट शिफ्ट करून यायचं होतं. तिथे कोपऱ्याला एक आहेत दादा, जे सकाळी सकाळी मस्तपैकी पालक भजी, वडापाव बनवायचे. तर आपण आता त्यांच्याकडे जाऊ आणि बघू आहेत का ते. आणि खास करून मला आता घरी जाताना मला ते दिसले तर होते, बघू त्यांच्याकडे पालक भजी भेटेल का या टायमिंगला. उघडं तर आहे, बट काय आहे की नाही बघूया. तर भजी तर नाहीत, बट आय थिंक वडा आहे. तर आपण वडापावच खाऊन टाकू. एक हा लावा सगळे. थँक्यू. मस्तपैकी वडापाव खाऊन निघालो मी 2-2. आता घरी जाऊ आणि कालचा व्लॉग एडिटिंग करत बसू. आणि बघू आज बुग्गूला स्कूलला पाठवायचं की नाही, तिच्या उठण्यावरती डिपेंड. झोप झाली तिची, ती उठली तर ठीक, नाही तर मग आराम करू दे आजच्या दिवस. चला बाय करा. मस्तपैकी सगळे झोपून गेलेलो. मी पण झोपून गेलो होतो. मला वाटलं जागा राहील करून, बट नाही. आता लेट उठणं झालं, त्यामुळे बुग्गू पण आता थोडी लेट चालली आहे स्कूलला आहे ना, म्हणून आपण जाणार आहे स्कूटीने. तर बुग्गूला आपण घेऊन टाकलं फ्रेंड्स स्कूलवरून, आणि आपण निघतच होतो. तर पाठी बघू शकता BMCची कारवाई चालू आहे इथे. तर इथेच नाही तर आपल्या इथं पण झाली बऱ्यापैकी कारवाई. आणि खूप सारे हॉकर्स, स्ट्रीट वेंडर्स, जे पण दुकान आहे सगळे खोलून टाकलेत त्यांनी. आज एकटीला जायची सवय लागली. कुठं गेली मी? कोण सांगतं एकटीला पुढे पुढे जायला? चला पकड बेटा. तू बाजूला भिंतीला हात लावते बेटा, सगळी धूळ लागते हाताला. मग घरी गेलो हात धुवायचा. ओके हा मग चल आता मी उचलून घेईल. काय झालं असायला? तुझा हात धुवा. ती शिड्यांना हात लावत आहे.
कानातून काय किसते तिच्या. चलो हे दोघी प्रेम करून घेतील. मी तोपर्यंत ब्लॉग एडिट करायचा कंटिन्यू करतो. अरे पण हे हात वर करून का वाजवायचं? हात असं समोर खाली करून पण वाजवू शकते तू ते. मम्माने खूप आवडीने घेऊन दिले बुगूला, काय माहिती का. ए जब से तू चढ़ा है ना इस पे बंद पड़ रहा है पनवती, उतर नीचे. कपडे लावले संध्याकाळचे धुवायला, पाणी आलंय आणि एका साईडला बनतंय रात्रीचं जेवण आणि त्यासोबत दुपारी बनला होता खिचडीचा भात. खिचडी पूजा तिथं बिझी आहे थोडंसं पाणी भरण्यामध्ये आणि त्यासोबतच चटई बघा, म्हणजे समजून जाऊ बुगुडीने काहीतरी केलंय चटईवरती दुपारी जे नव्हतं केलं पाहिजे, है ना बेटा. हा मम्माने नवीन ब्रश काढून दिलाय कारण की आपला का अगोदरचा ब्रश तिथेच राहून गेलाय सोलापूरमध्ये. तर ठीक आहे, मम्माने नवीन ब्रश काढून दिला तरी तिसऱ्यांदा ब्रश करते आज. हा नवीन काय, नवीन न्यू ब्रश. हा बुग्गूचा ब्रश. बुग्गू नाही, बुग्गू बोल, बुग्गू बोल ना, बुग्गू बुग्गू बोल ना. हा बुग्गूचा ब्रश. नेल पेंट बघ. आणि तुला आवडली नेल पेंट काय? काय टोन? दोन दोन हाताला लावली दोन. पण बेटा नेल पेंट स्कूल मध्ये नाही चालत. ते फ्रेंड्स व्लॉग कम्प्लीट करण्याच्या अगोदर आपण जस्ट काल आपल्याला कमेंट्स पण आलेला की डिटेल मध्ये प्लीज सांगा आपण कुठे थांबलो, किती चार्ज झालं, कसा प्रवास झाला. हे ब्लॉग मध्ये पण शेअर केले पण इन डिटेल नाही केलं. तर ठीक आहे, आपण त्यासाठी जस्ट शेअर करतो थोडक्यात इन्फॉर्मेशन. आपल्याला ट्रेनचे किती पडलेले पूजा? कारण की तिकीट विकीट सगळं इनीच बघितलं होतं. जातानाचे 1300 पडले होते, येतानाचे 900, सॉरी 1900 दोघांचे मिळून बोलतो. दोघांचे मिळून. हा जायच्या वेळेस 3E होती. हा जाताना 3E होती आणि येताना 2A होती. आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही गाडीच केली होती. ते डायरेक्ट गेल्याच आपल्याला एक दादा भेटले, त्यांनी सांगितलं ते 4000 बोलत होते विथ एसी, पण ते कमी करता करता 3005 वरती आले विथ एसी गाडी. आणि आम्ही 6 लोक होतो तर त्या हिशोबाने आम्ही जास्त मोठी गाडी घेतली. काय ते ना, मग थांब ना. त्याच्यामुळे त्यांनीच त्यांच्या रेफरन्सने आपल्याला एका हॉटेलमध्ये नेलं. तर ते आपल्या ब्लॉग मध्ये त्यांचं नाव नंबर शेअर झालेलंच आहे. तिथे पर पर्सन 100 रुपीज होतं, आंघोळ वगैरे, चेंजिंग वगैरे सगळं काही. पण ते आम्ही 2-3 तासात खाली करणार होतो म्हणून. त्याच्यानंतर आम्ही तिथून कारने सगळ्यात पहिला गेलो स्वामींचं समाधी मठ आहे तिथे. त्याच्यानंतर आपण गेलो स्वामींचं मेन मंदिर आहे तिथे गेलो आपण. त्याच्यानंतर अजून 1-2 ठिकाणं होते, बट वेळ कुठे कुठे कमी पडत गेला कारण की ट्रॅफिक मधून लागलं आपल्याला, है ना. तर त्यानंतर मग आपण गेलो तुळजापूरला आणि प्लस आपल्याला ते मार्केट पण येणार होते. वेळ म्हटलं इथे जो वेळ तो आपण सिद्धेश्वर मंदिरामध्ये घालवू थोडं तिथं. ते झालं. 2-3 ठिकाणं राहून गेले आपले. गाणगापूर ते बोलले वेळ काढून या. पंढरपूर पण जायचं होतं, पण ते बोलले की पंढरपूरसाठी जाता तुम्ही 1 दिवस काढून या, खूप बघण्यासारखे आणि खूप छान. ओके, तर बघू ते नंतर प्लॅन करूच कधी झालं तर. कुणी विचारलं कमेंट मध्ये की सोलापूर कसं वाटलं. एकदम वेलकमिंग वाटलं. तर नीट अँड क्लीन सिटी. त्यात जेवढे पण आपल्याला भेटत होते संवाद साधला कुणाशीही, कोणत्याही ट्रान्झॅक्शन कोणत्याही काही, एकदम कोऑपरेटिव्ह आणि एकदम पॉझिटिव्ह होते. सामी काय गाणं लावायचे हजार रिमोटांचा. पूर्ण दिवसामध्ये जो दुपारी लंच केला होता तेवढाच, बाकी वरचं जे पाणी वगैरे, ड्रिंक्स वगैरे खूप पिला. आणि ते पाणी तर आम्ही भयंकर पियालो, खूप पाणी पिलं. बस बाकी ट्रिप तर 1 नंबर होती फ्रेंड. 1 डे रिटर्न मध्ये एवढं आम्ही फिरलो, वाटलं होतं 1 डे मध्ये इतकं पण होईल आणि असलं फिरलो की फिरून ते थकवा पण जाणवला नाही. काय म्हणतं? 1-2 पराठे करत, भात तर आहे, खिचडी भात. मिरच्या जास्त झाल्यासारखं वाटत नाही का? माझ्यासाठीच पराठे.